हाय हॅलो, कसे आहात सगळे? सगळ्यांना सीताराम आणि राम राम. आणि आज हे संक्रांतीचा दिवसाचा रात्रीचा होता, दिवसाचा नाही म्हणजे त्याचे आधीचे रात्रीचा होता. आणि मला लाडू बनवायचे होते आणि मी लाडू बनवायला घेतले होते, पण माझे संगती काय झालं ते पुढे बघा तुम्ही. आणि ते मी गेले जे वर्षी जे जे बनवली होती ना, लई मस्त झाला होता माझ्याशी लाडू. पण यावेळेस काय माहिती काय झालं की गुळ शिजला नाही की काय झालं मला समजत नाही. काय गुळ चिकट नव्हता ते पण नाही समजला. पण तरी मी लय मोठे मोठे लाडू बनवले. खायसाठी मलाच खायचा होता आणि ते न बोलली मी चला जरासा मदत करून द्या मला, तर ते बोलतात मला खायचंच नाही आहे तर मी नाही करणार आहे. ते काय आले नाही, एकटीच बनवत होती आणि ते काय लगेच होते ते तर माहितीच आहे, पण असं होईल माझ्या संगती माहिती नव्हता. लय परेशान झाले, रात्रीचा 12-12:30 झाले मला. आणि पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, मी काहीच कापले नाही आहे. जे जे मी साहित्य घेतले ते सगळं दाखवले आहे. आणि ते काय बोलतात ना, खायशीनी बनवायला जावं ना असंच होते. आणि रागात बनवलेलं वस्तू ना माझा चांगला होते, म्हणजे थोडासा मूड नाही केला आणि बनवले तर ते चांगला, आणि मूड केला बनवलेलं ना माझी संगती असंच होते. तुमच्या संगती पण होते का मला नक्की सांगा. आणि हे लाडू बनवायला शेंगदाणा भाजत होती आणि ते तीळ भाजायचं होता, ताटा काढून घेतली होती. आणि तिथे ना खाली मी ना गूळ हे करत होती, म्हणजे ते चाकूनी कापत होती. आणि ते तिळला मस्त भाजून घेतली, सगळे भाजून घेतली. आणि ते काय नंतरला कसं झालं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा माझा. तुम्ही पण असणार की त्यांनी गुळाला शिजू दिली नाही की काय झाला म्हणून. खरोखर मी लई परेशान झाली त्याच्यामुळे. आणि मी त्याच्यानंतर व्हिडिओज काढायला विसरले, ते लाडूमध्येच राहिली मी. नंतर लई अर्धा तास म्हणजे माझा गेला असेल वेस्ट. आणि असे चटके लागत होते ना हातात की तुम्हाला काय सांगू मी. आणि तसं पण मी तूप घातले नव्हते, माझ्याकडे तूप नव्हता. मी पाणी घालूनच थोडासा शिजवले होते त्याला, पाणी आणि थोडंसं काय तेल तरी घातले होते मी, तेवढं काय मला त्या दिवशी आठवण नाही. आणि तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आणि शेवटला आमच्या संक्रांतीच्या दिवशीचं मी साडी घातली होती, लई दिवसाने घातली होती मी साडी आणि मला लई बरं वाटलं. ते पिक्चर्स पण मी लास्टला घातले, नक्की बघा तुम्ही. आणि व्हिडिओ थोडासा फास्ट केले म्हणजे तुम्ही लोक बोर नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे. आणि छोटासाच आहे पण बरं वाटेल मला असं वाटतंय. नक्की बघा, संक्रांतीचं आहे. संक्रांती होऊन तर लई किती 3-4 दिवस झाला असेल, पण मी आत्ता एडिटिंग केले हे का, म्हणजे मला टाईमाचं काय नाही पण मलाच कंटाळा येत होता म्हणून मी थांबली होती. आज एवढं टाईम भेटला, संडेचा दिवस आहे. आणि जे छोटासा क्लिप लास्टला संडेचा पण जे बनवले मी ते पण घातली आहे मी, ते पण बघा. आणि चांगलं लागलं तर लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. जे पण बघतात व्हिडिओ त्यांचा धन्यवाद करते मी. आणि पुढे बघत राहा. आणि हे गूळ ना मी कापले होते आणि 900 ग्रामचा गूळ होता ह्यो. आणि ते तेवढं मला वाटत होतं बस होईल गूळ, हां तेवढं बस झाला होता. गोडीला लई मस्त होता लाडू आणि चांगला पण झाला होता. आणि हे बघा तुम्ही बघत राहा माझा गूळ कसा की मीनीच लवकर घातले की काय झालं मला समजत नाही त्या दिवशीचा, त्यामुळे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ना ह्याचा आवाज येत असेल कुकरचा शिटीचा, तर ते इग्नोर करा थोडासा का, म्हणजे ते भात ठेवले बारकीसाठी, तेल घातले बघा मी म्हणून आवाज येते ते. आणि ह्याच्यात तेल घालून नंतर गूळ घातली म्हणूनच वाटते मला झालं नाही ते की काय माहिती, समजत नाही मला. पहिल्यांदा असं झाला मला. गेले जे वर्षी म्हणजे चांगले लाडू बनवले होते मी, यावेळेसच माझे लाडू थोडासा हे झाले. आणि जसं येते तसंच बनवली, काय करू आता. कोण हाय पण नाही की दाखवणारा की असं कर तसं कर असं कर तसं कर. आपलंच बनवायचं आणि आपलंच खायचं, कसं पण राहू पोटातच जाणार आहे.
कोणाला दाखवायचं नव्हतं आमच्याकडे, तर कोण हाय पण नाही दाखवायला, आम्हीच दोघं जण. त्यांना पण मी दिली. त्यांनी संक्रांतीच्या दिवशी एकच लाडू खाल्ले आणि त्याच्यानंतर काय खाल्ले नाही. ते एवढं काय हौशी करत नाही खाय पियायचा. त्यांना फक्त जेवण भेटलं तर बस झालं त्याच्यामुळे. आणि माझा हे लाडू मला लई खायचं आहे, सगळं बनवून सगळं खायचं का, म्हणजे बरं वाटते. तुम्हाला पण असं वाटत असेल आपण बनवू आणि आपणच खाऊ. मला सणशुद्धीचा काय पण जे बनवतात आपण ते मला बरं वाटतं बनवायला आणि मी बनवते पण, मी सोडत नाही काय पण. आणि आता होळी आली, आता शिवरात्री येईल, त्याच्यामुळे मी पुरणपोळी बनवेल आणि तिळाची पोळी पण बनवेल. मी तुम्हाला ते पण दाखवते मी कसं बनवते. काही नाही, असंच रेग्युलर चालत असतो व्हिडिओ काढायला. काय तेच तुम्हाला दाखव. तुम्ही पण कंटाळा खाला म्हणून मी जास्त एवढं काय जे स्पेशल जो थोडाफार चांगला असतो तेच दाखवते आणि तेच रेग्युलरचा असतो. आणि काल शनिवारपासून गोलू स्कूलला गेला, एक दिवशी गेला आणि आज परत संडे, परत सुट्टी त्याची. परत त्याला सोमवारपासून रेग्युलर जाणार तो स्कूलला. आणि 8 दिवस सुट्टी देतात इथे हैदराबादमध्ये. आपल्या मुंबई महाराष्ट्र साईडला नाही देत एवढं दिवस, 1-2 दिवसाचा देत असेल, पण इथे 8 दिवसाचा होता. त्याला सुट्टी देतात इथे, सणासुदीची सुट्टी चांगलीच देतात पोरांना. आणि त्याची सुट्टी होती, त्या स्कूलला पाठवली होती काल. आज संडेचा दिवस आहे तर आज घरीच आहे तो. आणि बघत राहा हे व्हिडिओ कसा हा मी केली आहे. आणि लास्टला हे पण बघा की मी खरं काय मला बघूनच मला स्वतःला हसी येते की मी काय केलं आहे म्हणून. मला वाटतं ना मी गुळालाच थोडा अजून शिजू दिली असते ना तर बरोबर लाडू झाले असते. आणि आमच्याकडे कसं आहे ना, लाडू कुठे भेटते ते आम्हाला माहिती नाही. बेकरीमध्ये तर भेटतच नाही ते, आणि भेटत पण असेल तर काय माहिती. आणि घरी बनवलेलंच बरं आहे ना आपला आणून, म्हणून मी घरीच बनवते काय वस्तू बनवायचं असलं तर. आणि ते जे मी पाणी ठेवले ना ते लाडूसाठीच ठेवले होते का, म्हणजे आपण खाली जर उतारतात ना कढाई तेव्हा त्यांना थंड नाही व्हायला पाहिजे. थोडा खालून गरम राहिले तर लाडू पटपट होईल म्हणून मी ते गरम केले. ते काय उपयोग झाला नाही माझा, ते पण वेस्टच गेला. हे बघा, लई हैराण झाली होती मी. आणि ते पाणी पण गरम झाला, ते पण ठेवली, ते पण केली, सगळं लई केली. अर्धा 1 तास माझा पूर्ण गेला. आणि ते काय मला लाडू काय माझे बसत नव्हते बरोबर. मला लय वैताग आला होता त्याच्यामुळे. लय हैराण झाली होती. रात्रीचा वेळ होता आणि सगळे झोपले होते म्हणून गपचूप बसली होती. त्यांनाही काय बोलली नाही, गपचूप आपला करून जसं होते तसं करून फटाफट आवरून घेतली आणि झोपून गेली. असे बघा खाली ठेवली मी. आणि नक्की बघा आता मी शांत बसते. मी कुठेही काटले नाही आहे हे, म्हणजे थोडासा लॉंग होईल व्हिडिओ नाही काटले मी. तुम्ही बघा आता माझे लाडू होतात की नाही झाले. ते पूर्ण जसं तिळ असतात ना तसंच होता आणि होतच नव्हता अजिबात. ते बघा असं पूर्ण सुक्क झालं होता, अजिबात होत नव्हतं. लय वेळ लागला होता मला, लय काय सांगू, मला हसी येते.
की मीनी काय केले म्हणून. ते गरम पाणी पण ठेवले तरी पण होईना. बरोबर परत एकदा ना असं नाही करणार, पूर्ण गूळ शिजवणार आहे मी आणि नंतर त्याला हे करणार आहे नेक्स्ट टाइम संक्रांतीला. आणि ते आवाज येते ना ते इथे ना पोलीस. हे व्हिडिओ ना संक्रांतीचे दुसरे दिवशीचा होता. आम्ही म्हणजे ते जुडिओमधून गोलूसाठी आणले होते कपडे आणि सगळे कपडे ना तुम्हाला एक दिवशी दाखवली होती ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये की असं कपडे सगळं ठेवायचं, पण कपडे ठेवायला माझ्याकडे जागाच नाही आहे. एवढं कपडे झाले ना पोरांसाठी, एवढं कपडे झाले ना पोरांसाठी की मी काय बोलू तुम्हाला. आणि मला कंटाळा आला होता ठेवायला. मी बोलली आता नेक्स्ट डेच ठेवणार. आणि हे सगळं आवरली होती आणि सगळं म्हणजे नीट वगैरे सगळं ठेवली होती. आणि वरचे बघा ते सगळं ठेवायचं होता. तर बोलली हेला ना दुसरे दिवशीच करते, आज धडी करून ठेवते. आणि हे माझा लूक सकाळचा. उठल्यापासून त्यांना चाय बनवली, सगळ्यांना खाऊ घातली, नाश्ता केली. पोहे आज बनवली होती मी, पोहे बनवली आणि त्याच्यानंतर सगळे खाल्ले. त्यांना चाय टोस्ट दोघांना खाऊ घातले. आज त्याचे पप्पानी घातले गोलूला खाऊ. तो खातच नाही स्वतःच्या हाताने, कितीही बोलले तरी खात नाही. तरी आम्हाला खाऊ घालायला लागतं. तर पोरं आहे आता काय करायचं म्हणून खाऊ घालतात. पोरगी खाते माझी, पोरगी पण खाल्ली. कामं झाले, आंघोळ करायचे. एवढं कपडे आवरून घेते एवढं कपडे आवरून घेते. आणि त्यांचे जे नवीन कपडे आणले ना ते ठेवणार. दीदीचे काही नवीन कपडे नाही आणले, गेल्याच्या वेळेस आणले होते त्याला टीमार्टवरून नवीन फ्रॉक, तेच घालणार आहे मी. नंतरला बघू. एवढं काय पैसे नव्हते आणायला, आम्ही कसं तरी मॅनेज करून आणले त्याला. चला आवरून घेते, आंघोळ करून घेते, नंतर भेटते तुम्हाला परत. आज लाडू बनवणार आहे. मला तर एवढं काही एक्सपिरियन्सवाली नाही आहे मी, थोडा जेवढं येते तेवढं बनवते आणि तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवते. मला ना पोहेचे लाडू पण बनवायचे. आम्ही मुंबईमध्ये होते ना तर बाजूची आंटी होती ना ती मतलब यूपीची होती. ते लोक ना पोहेचे लाडू लय भारी बनवतात. असं तर मुरमुरे बोलतात ना ते, त्यांचे पण लाडू लय बनवतात. मला नको येते पण ते मला पोहेचे लाडू खायचे. तर मी ते बनवणार आहे, ट्राय करणार एकदा यूट्यूबवर बघू कसं होतंय. एकदा थोडासा एक पाव अर्धा किलोचा बनवते आणि तिळाचा लड्डू बनवते. आणि तिळाची पोळी आता नाही करणार आहे, शेंगदाण्याची पोळी करणार आहे मी. तुम्हाला ते पण दाखवणार आहे मी. चला स्किप न करता बघत राहा. आणि धन्यवाद तुमचा, मनापूर्वक धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बघतात आणि असंच बघत राहा. चला भेटू. जे क्लिप आहे ना पाठचं जे गेलं ते मागे पुढे झालंय. ते पहिले आधी घालायचं होतं मला, तर ते नंतर येते तुम्हाला. सॉरी हां त्याच्यासाठी. आणि ते मी बोलले होते पोळी करणार आहे मी. हे लाडूसाठी मी पोळी केले नाही, मला हे लाडूनी लई सतवला म्हणून मी बोलली आता काहीच नाही बनवायचं, फक्त हेच राहू द्या म्हणून ते लाडू बनवले. एवढं मोठे मोठे लाडू बनवले बघा. लास्टला मी लई हात ना जळत होते, मला लागत होते म्हणून मी तसंच बनवले. आणि ते अर्धा किलो मी खाली 12 लाडू बनवले. आणि हे संडेचा क्लिप आहे. चपाती करायची होती, त्यांचे पप्पाला अंडे पाहिजे होते, संडेचा दिवस होता, त्यांना अंडे बनवली. आणि मी काय सध्या आता खात नाही म्हणून मला सोडायचंच आहे म्हणून माळ घालायचे. माझी सासूनी घातले पण मला पण घालायचे. नंतर गावी कधी गेली तर मी घालून घेईल. आणि हे आमची संडेची दिवशीची आंघोळ झाली होती लवकर. आणि हे संक्रांतीचे दिवशीचा फोटो आहे सगळं बघा. तुम्हाला सगळं चांगलं वाटलं असेल तर नक्की सांगा. आणि मी लई दिवसांनी साडी घातली होती, मला पण लय भारी वाटला की मीनी साडी घातले लय दिवसांनी. आणि ते पण बोलत होते चांगली दिसते, असंच घालत जा साड्या वगैरे. आता काय पोरं मोठे होत चालले, आता काय नाही. छोटे होते म्हणून मी नाईटीवरच माझा दिवस निघायचं. 2-3 वर्ष नाईटीवरच गेला आहे. आता घालत जाईल आता थोडे करून. आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की फॉलो करा, नक्की पूर्ण व्हिडिओ घ्या. बाय.